आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, सिने संवादातून उद्योग प्रेरणा याविषयी प्रशांत सावंत यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. सिनेमा हा तुमच्या आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदी सिनेमातली गाणी, हिरो हिरोईनचं दिसणं, त्यांची स्टाईल, त्यांचा अभिनय, चित्रपटातली काही दृश्य वर्षानुवर्ष आपल्या लक्षात राहतात. बॉलिवूडमधून फॅशनचे नवनवे कल बाजारात आणि अगदी आपल्या घरातही पाहायला मिळतात. इतकं आपण त्यातून कॉपी करत असतो. जुन्या चित्रपटांचं कथानक तगडं असे, उत्कृष्ट असे असं आपण म्हणतो आणि त्यामुळे त्या सिनेमा स्टोरीसुद्धा आपल्या स्मरणात असतात. सुमधुर संगीत ही तर या चित्रपटांची मोठी देणगी म्हणता येईल. आपलं रोजचं जगणं आणि सिनेमा याचा संबंध आपण शोधत असतो. पण याही पलीकडे जाऊन बॉलिवूडमधून विक्रीचे फंडे, व्यावसायिकतेचे धडे कसे घेता येतील याविषयीचं प्रशिक्षण देणारे प्रशांत सावंत आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. प्रशांत सावंत यांनी BE इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये 30 वर्ष त्यांनी नोकरी केली. 2012 पासून सत्संग मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. अनेक बँका, फार्मास्युटिकल कंपनी इथल्या कर्मचाऱ्यांना विक्रीविषयक प्रशिक्षण देण्याचं काम ते करतात आणि ते सुद्धा चित्रपटांच्या माध्यमातून. तर प्रशांतजी, सुरुवात इथूनच आपण करू की हे स्वतःचं मॉड्यूल तुम्ही कसं तयार केलं, तुम्हाला हा विषय कसा सुचला? असं म्हणतात की इफ यू आर नॉट डिफरंट यू आर नॉट वॉन्टेड. कोणत्याही गोष्टीसाठी माणसाने आपली एक सिग्नेचर डेव्हलप केली पाहिजे. जर आपण काही व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे, जर कोणी पापड विकतोय पण त्यांनी हा विचार केला पाहिजे मी असं काय करू की लोकांच्या हे लक्षात येईल आणि काही ते वेगळं इनोव्हेटिव्ह मी करतोय किंवा करते. तर मी जेव्हा म्हटलं ट्रेनिंग खूप जण करतात, त्यामुळे मला असं वाटलं की जर मी ट्रेनिंगमध्ये माझं एक वेगळं एक अस्तित्व मला करायचं असेल क्रिएट, तर मला काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल जे लोकांना आवडेल. आणि इंडियामध्ये तुम्ही बघाल तर क्रिकेट, बॉलिवूड, पॉलिटिक्स या गोष्टी खूप लोकांना आवडतात. म्हणजे त्याच्यावर आज तुम्ही कुठेही बघा तर कोणी चहा पित असेल, ट्रेनमध्ये ह्या गोष्टींवर चर्चा होते. बॉलिवूड लोकांच्या खूप जवळचं आहे. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय, म्हणजे माणसाला स्वतःच्या लाईफपेक्षा त्यांच्या लाईफमध्ये इंटरेस्ट जास्त असतो. त्यामुळे म्हटलं हे बॉलिवूड आपण माध्यम घ्यावं. आणि जर माध्यम काय असतं, ट्रेनिंगमध्ये जर पार्टिसिपंट्स बोर झाले तर शिकत नाहीत. त्यामुळे जर जे लोक ट्रेनिंग घेत आहेत त्यांना मजा आली पाहिजे. यू कॅन ओनली लर्न वेन यू आर एन्जॉईंग. तर म्हटलं हे एन्जॉयमेंट कधी होईल, जर फिल्म जे लोकांना आवडतात त्याच्याबद्दल आपण बोललो, त्याची क्लिप दाखवले तर लोकांना आवडेल आणि त्यातनं ते लक्षात ठेवतील आणि आपलं जीवन बेटर करतील. आता बघा, मी एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली, बाबा तू असं असं कर, तर ती गोष्ट त्याला आवडली तरी काही दिवसांनी तो माणूस विसरेल. पण मी एखादी स्टोरी सांगितली आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून ती गोष्ट सांगितली तर तो माणूस कधीच विसरणार नाही. स्टोरीच्या माध्यमातून त्याने काय करायला हवं, काय करायला हवं. जसं आपण लहानपणी आपल्या आजीनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात आहेत. आणि स्टोरीज आपण कधी विसरत नाही, कारण स्टोरीज आपल्याला इमोशन्स क्रिएट करतात माइंडमध्ये. म्हणजे आपण काल रात्री काय जेवलो विसरू, पण मे बी आपल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा आपल्याला कसं वाटलेलं आजही ते लक्षात असेल. ती भावना माणूस विसरू शकत नाही. आणि स्टोरीज तुमच्या मनामध्ये भावना निर्माण करतात आणि त्या भावनेला मी जर लर्निंग कनेक्ट केलं, आपण काय शिकायचं ते भावनेला मी कनेक्ट केलं तर दोन्ही गोष्टी लक्षात राहतात आणि ते लर्निंग ही जन्मभर लक्षात राहतात, ते कधी विसरणार नाही. खूप छान संकल्पना आहे ही वेगळी. तुम्ही स्वतः सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट याच क्षेत्रामध्ये 30 वर्ष काम केलं, तर त्यावेळेला सुद्धा तुमच्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असा सिनेमाचा विचार असायचा का? म्हणजे तुम्हाला त्याविषयी तेव्हाही जाणीव होती का? अगदी बरोबर आहे. काय झालं, मी जेव्हा सेल्स करत होतो तेव्हा मी हे खूप वापरलं. म्हणजे जसं मी आता काही अमिताभ बच्चनचे काही सीन्स आहेत, काही मूवीज, ते त्याच्यात जे मी पाहिल्यावर मला वाटलं हे अमिताभने जे केलं, लेट मी डू इट, आणि ते मी रिअल लाईफमध्ये करून पाहिलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आणि ते 30 वर्षात मी एवढं ते केल्यामुळे जेव्हा मी ट्रेनिंगचा विचार केला, कारण मी म्हटलं हे कन्सेप्ट मी वापरून माझ्या जीवनात जर सक्सेस आणलं असेल किंवा माझा जर सेल झाला असेल, माझी बिझनेस चांगला झाला असेल, तर ते मी बाकीच्यांना शिकवलं पाहिजे. म्हणून मी करायला लागलो. मी ते कन्व्हिक्शन मला आहे, दिस वर्क्स, म्हणजे हे जबरदस्त आहे आणि ह्याचं काम हे होणारच. म्हणजे हे लोकांना आवडतंच आणि आपला सेल फटाफट होऊ शकतो जर ह्या प्रिन्सिपल्स वापरल्यात तर. पण मी बरोबर तुमचं म्हणणं, मी स्वतः हे वापरलेले आहेत गोष्टी. म्हणजे आधी स्वतः त्या प्रकारचे प्रयोग करून पाहिलेले आहेत. हो. बरं, पण या सगळ्याचा पाया जो आहे तो चित्रपटाविषयीचं असलेलं आकर्षण तुम्हाला स्वतःला, म्हणजे तुम्ही लहानपणापासून सिनेमा पाहत होतात, सिनेमाचं वेड होतं का? हो, होतं. बघा, सिनेमा ह्याच्यामध्ये मा शब्द आहे, सिनेमा.
जसं आपल्याला आई वडील शिकवतात तसं मला सिनेमाने पण शिकवलं. अच्छा. खूप गोष्टी सिनेमाकडनं मी शिकलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला कदाचित आपले पॅरेंट्स नाही सांगू शकणार किंवा अशा काही जीवनामध्ये गोष्टी होतात त्या आपण किंवा स्क्रीनवर आपण एक गोष्ट पाहिली अमिताभ बरोबर काय झाली ती जर लक्षात ठेवली तसं आपल्या जीवनात कधी असं काय झालं म्हणजे असं काही डिफिकल्ट सिच्युएशन आली तर त्याला कसं टॅकल करायचं. फिल्ममधून खूप म्हणजे मी नाही भरपूर लोक भारावून जातात की फिल्म्स बघून त्यातनं खूप त्यांना आवडतं पण ते नुसतं आवडण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी ते आपल्या जीवनात वापरल्या त्या चांगल्या गोष्टी जर जीवनामध्ये वापरल्या तर जसं आता अमिताभ बच्चन एखादी गोष्ट करतोय भले तो तिकडे स्मगलर आहे पण म्हणून आपण स्मगलिंग करायचं नाहीये पण त्याने तेव्हा जे वागला ज्या कॉन्फिडन्सने वागला ते विचार करून त्याने काय केलं ह्या गोष्टीचा आपण आपल्या व्यवसायात वापरल्या तर निश्चित त्याचा फायदा होईल. आणि मग तुम्ही लहानपणी किती सिनेमा असे किती किती पाहिलेले आहेत आणि त्यातले काहीच लक्षात राहिले की कसं आहे? खूप पाहिले मग तेव्हा तर तुम्हाला आठवत असेल म्हणजे फार पूर्वी 70s मध्ये तर टीव्ही सगळ्यांकडे नसायचा. आपण कोणाकडे तरी जाऊन बघायचो वगैरे. शनिवारी मराठी पिक्चर असायचा रविवारी हिंदी असायचा. तर ते पिक्चर जे चांगल्या कलाकृती आहेत त्या तुम्ही विसरू शकत नाहीत त्या लक्षात राहतातच ऑटोमॅटिकली आणि ज्या नसतात चांगल्या त्या जसं आज शोलेला 50 वर्ष होऊन गेली तरी आजही लोकांना डायलॉग पासून सगळं माहिती आहे कारण ती एवढी चांगली कलाकृती होती. पण त्याच्यातनं आपण काय शिकलं पाहिजे ह्या ज्या गोष्टी आपण केल्या तर याचा फायदा होतो आणि मी हे लहानपणापासून बघतोय आणि ते मला इम्प्रेशन झालं माझ्या मनावर आणि ते सबकॉन्शियसली झालं. पण तुमच्या घरामध्ये असं काही सिनेमा किंवा मनोरंजन क्षेत्राचं असं काही वातावरण काही तसं नव्हतं काही सर्वसामान्य घरासारखं. सर्व माझे काका नाटकामध्ये वगैरे कामं करायचे पण ते असं काही मेजर असं नव्हतं की ठीक आहे म्हणजे असं काही घरामध्ये सिनेमाचा फार मोठा पगडा असं नव्हता पण हे फिल्म्स बघून ते तुमच्यामध्ये ती आवड निर्माण झाली. आणि 70 ते 80 किंवा 70 ते 90 या दशकांनी तुम्हाला अधिक झपाटून टाकलं होतं. बरोबर आहे असं म्हणता येईल. आणि त्याच चित्रपटांचा वापर करून तुम्ही विक्री विषयक सेल्स विषयक ट्रेनिंग देत असता. तर आता एखादं आम्हाला उदाहरण सांगा ना की अशी विक्री कशी करता येईल. बघा त्रिशूल फिल्ममध्ये अमिताभ बच्चन संजीव कुमारला भेटायला जातो. संजीव कुमार खूप मोठा बिल्डर आहे आणि अमिताभ बच्चन झिरो आहे त्याकडे काहीच नाही. पण तो काय करतो एक्झॅक्टली पहिल्यांदा जाऊन तो आधी त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो. त्याचा प्रॉब्लेम काय की संजीव कुमारने एक जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीवर एका गुंड्याने कब्जा केलाय आणि तिकडे तो आपले जुए खाणे आणि असे शराब के अड्डे आणि ते सगळं चालवतोय. त्यामुळे संजीव कुमारचा प्रॉब्लेम झाला की त्या जमिनीवर तो बिल्डिंग बांधू शकत नाहीये आणि तो जमीन विकूही शकत नाहीये. तर अमिताभ बच्चन आधी जाऊन तो प्रॉब्लेम समजून घेतो. आता व्यवसायामध्ये मी काय विकतोय ह्याच्यापेक्षा मी कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं. आपण जनरली आपण आपल्या प्रोडक्टच्या प्रेमात असतो की माझा प्रोडक्ट बेस्ट आहे पण माझ्या प्रोडक्ट जे चांगलं आहे ते लोकांचा कसा फायदा करेल ह्याच्यावर जर लक्ष दिलं तर सेल वाढतो. तर अमिताभ ते समजून घेतो आणि अमिताभ तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला संजीव कुमारकडे जातो. बघा मी इंग्लिशमध्ये 6 अंक लिहिला तर तुम्हाला 9 दिसतोय मला इथून 6 दिसतोय तर पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. पण मी तुमच्याशी बोलताना 6 वर बोललो तुम्हाला 9 दिसतंय तर तुम्ही मला कनेक्ट नाही होणार. आणि बिझनेसमध्ये कनेक्ट कन्वे कन्व्हिन्स तुम्ही आधी कनेक्ट झाला पाहिजे जोडले गेला पाहिजे मग तुम्ही तुमचं सांगा कन्वे करा मग तो माणूस कन्व्हिन्स होईल. तर जोडणं जरुरी आहे. त्या माणसाला वाटलं पाहिजे की हा माणूस जो बोलतोय विक्रेता बोलतोय तो माझ्या फायद्याचा बोलतोय. ते त्रिशूलमध्ये दाखवलंय की अमिताभ बच्चन आधी प्रॉब्लेम समजून घेतो आणि मग संजीव कुमारकडे जातो आणि तो प्रॉब्लेम जर त्याला सांगतो बाबा तुझा हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचा तो सेल होतो म्हणजे संजीव कुमार ते ऍक्सेप्ट करतो. पण ते पूर्ण सीन जो आहे ना तो एवढा जबरदस्त आहे. तो जातो आणि त्या रिसेप्शनिस्ट असते राखी तिला सांगतो मुझे आर.के. गुप्ता से मिलना है मला भेटायचंय. तो विचारत नाही की भेटू शकतो का मला भेटायचंय. आता लोकांना वाटले अरोगन्स आहे पण ह्याच्यामध्ये डायरेक्टरला काय सांगायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोडक्टबद्दल कॉन्फिडंट असता तुम्हाला पूर्ण विश्वास असतो की माझा प्रोडक्ट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तेव्हा तुमच्यात तो कॉन्फिडन्स येतो आणि तुमच्या कॉन्फिडन्सला लोक प्रोडक्टशी कम्पेअर करतात की हा माणूस खूपच कॉन्फिडंट आहे म्हणजे याचा प्रोडक्ट चांगला आहे. आणि आपण स्वतःच जर कॉन्फिडंट नसू तर कस्टमरला असं वाटतं की त्या प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे. जे अमिताभने दाखवले की तुम्ही जा अभ्यास करून जा आणि त्याला मी कशी मदत करू शकतो हे तुमच्या आधी मनात पाहिजे ते तुम्हाला क्लिअर पाहिजेत आणि ते जर तुम्ही कस्टमरला जाऊन सांगितलं बाबा माझं प्रोडक्ट तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तुमचा सेल होणारच. म्हणजे तो आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि तो त्या सिनेमातल्या दृश्याने मिळू शकतो. घेतला पाहिजे. पण मग तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारचं ट्रेनिंग प्रशिक्षण ज्यावेळेला घेत असता त्यावेळेला तुम्ही मग पडद्यावर ते दाखवता का काही त्यातले छोटे सीन दाखवतो 2 मिनिटाचे किंवा 1 मिनिटाचं असं छोटे छोटे सीन मी दाखवतो. ते दाखवल्यामुळे समोरच्याला कळतं की बाबा ह्याच्यामध्ये म्हणजे बघितल्यावर त्यांना रिअलाइज होतं की ही गोष्ट जी आहे ती खरंच कारण तो माणूस त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व होतो आणि सगळे चांगले मूवीज आहेत आणि त्या एवढे चांगले पिक्चर असल्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये ते खेचले जातात सीनमध्ये आणि ते पूर्णपणे ते इमोशन फील करतात आणि मग त्या इमोशनला मी
मी त्यांच्या जीवनाशी कनेक्ट करतो. बाबा तुम्ही जर कुठे सेल करायला गेलात हां. तर हे तुम्ही बघा अमिताभने काय केलंय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीने वागा. आय एम नॉट सेइंग एक्झॅक्टली, कारण कधी कधी काय होतं ते फिल्ममध्ये जरा अति दाखवतात, हो, हो. कारण ते समोरच्याला अंगावर आलं पाहिजे आणि त्याला त्याचा इफेक्ट आला पाहिजे. तर रिअल लाईफमध्ये तसं करायची जरूर नाहीये, पण त्याचा जो गाभा आहे त्याचा मेन कन्सेप्ट काय तो आपण समजून घेतला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. जसं आपल्याला प्रॉब्लेम कळला पाहिजे कस्टमरचा, तरच मी माझं प्रोडक्ट विकू शकतो. नुसतं प्रोडक्ट कोणीही विकू शकत नाही. आणि तुम्ही नुसतं प्रोडक्ट विकायला जाल तर समोरचा माणूस कमी प्राइस मागेल. हां. पण जर तुम्ही सांगाल तुमच्या ह्या प्रॉब्लेमला मी सॉल्व्ह करतोय, तर प्राइसिंग तुम्हाला तुमची हवी ती मिळेल आणि सेलही लवकर होईल. मला वाटतं हे तुम्ही सांगताय हे मोठमोठ्या विक्रेत्यांसाठी किंवा विक्री विभागामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी जसं उपयोगाचं आहे, तसं अगदी कोणाचे छोटे छोटे व्यवसाय आता आमच्या गृहिणींचे मैत्रिणींचे आहेत, तर त्यांना सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये अशा प्रकारे काही गुण जर का चित्रपटातनं घेता आले तर त्याचा फायदा होऊ शकतो का? हो. फॉर एक्झाम्पल आता जे तो तेलगीवर ती वेबसिरीज होती, हा तेलगी पूर्वी ट्रेनमध्ये काहीतरी विकायचा, म्हणजे फळं विकायचं. तर तो विकताना कशा पद्धतीने तुम्ही ती वेबसिरीज पाहिलात कळेल की त्या पद्धतीने विकायचा ना, तो सगळे लोक घ्यायचे आणि त्याचं सेल फटाफट व्हायचं. एकदा मी ट्रेनमध्ये बसलो होतो तेव्हा एक माणूस आला आणि तो जे विकत होता शेंगदाणे, पण तो सांगत होता टाइमपास घ्या, टाइमपास विकत घ्या, टाइमपास विकत घ्या. म्हणजे कस्टमरला तो टाइमपास विकत होता की तुम्ही आता बसलाय काही करत नाही तर तुम्ही शेंगदाणे घ्या. त्या पद्धतीने आपण आपलं प्रोडक्ट समोरच्याला कसा फायदा करेल ह्या पद्धतीने सांगितलं. मग तुम्ही शेंगदाणे विकत असाल किंवा एरोप्लेन विकत असाल, समोरचा विकत घेईल आणि तुम्हाला कनेक्ट होईल, तुमच्याबरोबर जोडला जाईल आणि तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट दाखवेल. आणि जर तुम्ही इंटरेस्टिंग बोललात तर कस्टमर इंटरेस्टेड होतो. तुम्ही जेव्हा माझ्या प्रॉब्लेमबद्दल बोलता ते इंटरेस्टिंग आहे मला, तुमच्या प्रोडक्टबद्दल मला इंटरेस्ट नाही आहे, पण तुम्ही जेव्हा तुमचं प्रोडक्ट माझा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल बोलता तेव्हा मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि मी जर इंटरेस्टिंग तुमचं बोलणं असेल तर मी इंटरेस्टेड होतो आणि तुमची ती गोष्ट घेतो. म्हणजे त्यामध्ये रस वाटला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा प्रभाव पडला पाहिजे, इम्प्रेस झाला पाहिजे. आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसला तर निश्चित त्याच्यामध्ये तो इंटरेस्टेड होतो, त्याला ती गोष्ट आवडायला लागते आणि तो घेतो. अच्छा, मगाशी तुम्ही आम्हाला त्रिशूलचं उदाहरण दिलं. असेच आणखी काही सिनेमातले सीन, त्याची दृश्य खरोखर आम्हाला सुद्धा आठवता येतात ऐकताना, तर अशी काही उदाहरणं सांगाल का? बघा, एक गोष्ट आहे की आपण जेव्हा बिझनेसमध्ये आहोत तेव्हा समोरचा आपल्याला तेवढाच रिस्पेक्ट देतो जेव्हा आपण आपल्याला जेवढा देतो, नॉट मोर दॅन दॅट. म्हणजे आपण आपल्याला आधी इज्जत दिली पाहिजे, रिस्पेक्ट दिलं पाहिजे की मी चांगला आहे, माझं प्रोडक्ट चांगलं आहे, माझी कंपनी चांगली आहे आणि मी इथे लोकांना मदत करायला आलो आहे, ह्या भावनेतनं बिझनेस केला पाहिजे. बिझनेस या शब्दामध्ये बघा BUSI NESS आहे. बिझनेसमध्ये यू कम्स फर्स्ट. बिझनेस या शब्दामध्ये यू आधी येतं, आय नंतर येतं. त्याप्रमाणे आपण कोणताही व्यवसाय करत असताना कस्टमरचा आधी विचार केला पाहिजे. या प्रोडक्टमध्ये कस्टमरचा काय फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही तसा विचार नाही केला तर बिझनेस या शब्दामध्ये आणि एक शब्द आहे सिन, पाप, SIN. जर तुम्ही आपला आधी विचार कराल तर ते पाप आहे. आणि मग बिझनेसमध्ये सक्सेस येत नाही. मी लोक म्हणतात सक्सेस का नाही आलं, कारण तुम्ही स्वतःचा विचार करता. जसं मी म्हणतो नेहमी गुड इज इक्वल टू गॉड, कारण गुड आणि गॉडमध्ये शून्याचा फरक आहे. जर तुम्ही गुड असाल तर गॉड तुमच्या बरोबर राहील आणि तुम्ही जे कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. पण गुड नसाल, गुड नसणं म्हणजे काय, माझा विचार करणं, कस्टमरचं जाऊन दे पण माझा फायदा झाला पाहिजे. जे आपण ज्याला विकायला चाललोय तोच आपला देव आहे आणि त्याला मी कशी मदत करीन हा जर विचार केला तर कोणताही बिझनेस धडाधड वाढेल. अच्छा, एखादा व्यवसाय करायचा आहे आपल्याला आणि त्या व्यवसायामध्ये यश मिळवायचं तर अर्थातच विक्री चांगली व्हायला पाहिजे. तर या विक्री वाढवण्याचं तंत्र, त्यासाठी त्या विक्रेत्यामध्ये कोणकोणते गुण असायला हवेत जे आपल्याला बॉलिवूडमधून आणखी काही गुण आम्हाला सांगाल का? लोकांना काय वाटतं मी ऑफिसमध्ये बसेन किंवा घरी बसेन तर माझा बिझनेस होईल, त्यांनी बाहेर जायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. ह्या फिल्ममध्ये तुम्ही बघाल अमिताभ बच्चन कधी पण हे ज्याचे जे पिक्चर झाले 70s तो बाहेर जायचा, लोकांना भेटायचा आणि काहीतरी करायचा. ही टू टेक ॲक्शन करायचा, काहीतरी म्हणजे मारामारी असं नाही, काहीतरी ॲक्शन कृती करायचं. त्याप्रमाणे एखाद्या बिझनेसमॅनने कृती केली पाहिजे. आणि जनरली आपण हा नेहमी विचार केला पाहिजे की मी माझा कस्टमरचा प्रोफाईल कसा वाढवू. फॉर एक्झाम्पल मला जर 100 लोकांकडनं एक्स अमाऊंटचा बिझनेस मिळतोय तर असा एक माणूस आहे का जो मला 100 लोकांचा बिझनेस देईल. मग त्याच्याकडे मी का जात नाही आहे, मग माझ्या मनात कोणते ब्लॉक्स येतात का, कोणत्या गोष्टी मला अडवत आहेत, त्याचा मी विचार केला पाहिजे. आणि मी हा विचार कंटिन्यूअस केला पाहिजे की गेल्या महिन्यापासून जसं काही कंपनीच्या टॅगलाईन्स असतात की आम्हाला ग्रोथ करायचं, आमचं ग्रोथ हेच लाईफ आहे, तर त्याप्रमाणे माणसाने ग्रोथ हा विचार केला पाहिजे की जर मी गेल्या महिन्यात हा सेल केला त्या महिन्यात माझा डबल सेल होणार किंवा वाढ झाली पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे. ऑटोमॅटिक होणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली पाहिजे. अमिताभच्या पिक्चरमध्ये त्यांनी विचार करताना दाखवलंय. दीवार, त्रिशूल, शोले, अनेकांना हे मला वाटतं चित्रपट पाठ असतील असं, आणि त्याच्यातनं तुम्ही काही दृश्य त्यातली आम्हाला त्याची आठवण करून देऊन
कोणते गुण त्याच्यातनं आपण काय स्वीकारलं पाहिजे हे सांगताय. तर यांचाच फक्त तुमच्यावर प्रभाव आहे की इतरही आणखी काही अभिनेता अभिनेत्री आणि काही संवाद? खूप आहेत. आणि दिवारमध्ये आणि एक सांगेन जे आपल्याला फार महत्त्वाचं आहे धंद्यासाठी. अमिताभ बच्चन 8 वर्षाचा मुलगा आहे, रस्त्यावर राहतोय, वडील गायब आहेत, आई कन्स्ट्रक्शन वर्कर आहे आणि तो बूट पॉलिश करतोय. आणि मोठी गाडी येते, 2 मोठे सुटेड बुटेड माणसं येतात आणि बूट पॉलिश करून घेतात आणि कॉईन फेकतात. हा उभा राहून म्हणतो की पैसे हातात द्या. हा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःला इज्जत दिली पाहिजे. आपण चुकीचं वागत नाही आहोत, स्वाभिमान जगलं पाहिजे आणि आपण अशी कोणती गोष्ट केलीच नाही पाहिजे की आपली मान खाली जाईल. अतिशय इमानदारीमध्ये काम केलं पाहिजे. तो म्हणतो, डायलॉग असा आहे, मैं भीक नहीं मांग रहा हूं, मैं बूट पॉलिश करता हूं, भीक नहीं मांगतो. बूट पॉलिश करणं वाईट नाही आहे. बरोबर. मी भीक नाही मागितली, फेकतोच कसे पैसे. पण म्हणजे मग आपल्याला एखादी वस्तू विकत असताना कोणासमोर झुकून करण्याची गरज नाही की म्हणजे मागे लागून की घ्या ना असं म्हणून काही गरज नाही. आणि ते जो सेल करू शकत नाही तो मागे लागतो. तो सेल आरामात, जर तुम्ही कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम सांगितलात आणि त्याचं सांगितलं माझ्याकडे सोल्युशन आहे, तर तुम्हाला मागे लागायची जरूर नाही. तुम्ही त्या सीनमध्ये बघा, ते पुढे गेल्यावर तो इफ्तेकार म्हणतो, ये लडका हमेशा बुट पॉलिश नाही करेगा, जिंदगी में आगे जाएगा. ही जी सेल्फ रिस्पेक्टिंग माणसं वर जातात आणि कस्टमरही तुम्हाला रिस्पेक्ट देतात की या माणसाला हा स्वतःला रिस्पेक्ट देतो, म्हणजे देर इज समथिंग, त्याच्याकडे अशी काही गोष्ट आहे जी मी पण रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि तो तुमच्याशी डील करतो, तुमच्याबरोबर बिझनेस करायला लागेल. हा प्राईस कधीही इश्यू होणार नाही. तुम्हाला जास्ती प्राईस दिला होता, पण त्या माणसाने स्वतःला रिस्पेक्ट केला पाहिजे. बरोबर. आताही काही मूवीज आहेत ज्या खूप चांगल्या आहेत, पण तेव्हा प्रमाण खूप जास्ती होतं 70s मध्ये. एक्स्पेशली हे सलीम जावेद वगैरे जे मूवीज लिहायचे. आता करंटली तुम्हाला मी विचारेन रायटर कोण आहे, आपल्याला नाव माहीत नसेल, पण सलीम जावेद नाव मोठं होतं. पण जसं KGF आहे, अशा काही मूवी आहेत ज्याच्यामध्ये पण खूप शिकणार काय. फक्त आपली ती असं म्हणतात ना की ती नजर पाहिजे की याच्यात मी काय घेऊ, त्यातल्या चुकीच्या गोष्टी बाजूला करून त्यातली चांगली गोष्ट घेऊन आपण आपल्याकडे इम्प्लिमेंट केली पाहिजे. व्यवसायामध्ये आपली मानसिक ताकद ही सुद्धा खूप महत्त्वाची. म्हणजे तुमची मानसिकता मुळात वस्तू एखादी विकण्याची ही असायला हवी, या आशयाचं काही बोध घेण्यासारखा असा एखादा सीन आम्हाला सांगू शकाल का? बघा, तो हा एक मूवी आहे ओम शांती ओम जो फिल्म आहे, त्याच्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत की आपण कसा विचार केला पाहिजे की आपला बिझनेस वाढेल. पहिली गोष्ट म्हणजे आपले जे शब्द आहेत तेच आपलं जग आहे. म्हणजे WORD, वर्ड इज इक्वल टू WORLD, वर्ड इज इक्वल टू वर्ड. आणि तुम्ही नीट पाहाल तर लोक खूप निगेटिव्ह बोलतात स्वतःबद्दल, सिच्युएशनबद्दल, धंद्याच्या म्हणजे करंट सिच्युएशनबद्दल. बाबा बिझनेस होतच नाही आहे, मार्केटमध्ये असंच होतं आहे, तसंच होतं आहे. आणि हे फार समजून घेण्याची गोष्ट. आपल्या वेदांत आणि उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे, आपण जे बोलतो हे सायंटिफिक आहे. ते शब्द बाहेर जातात आणि ते रूप घेऊन परत येतात. त्या युनिव्हर्समध्ये आपण ह्या आसमंतात ते शब्द पाठवतो आणि ते खरे होऊन परत येतात. त्यामुळे बोलताना नेहमी आपण हा विचार केला पाहिजे आपण काय बोलतोय. जसं मी पॅरेंटिंगचे सेमिनार घेतो, मी नेहमी सांगतो आईच्या शब्दांना एवढे महत्त्व आहे. आई मुलाला जे बोलते ते खरं होतं. त्यामुळे आईने तर एक्स्ट्रीमली केअरफुल राहायला पाहिजे. आईने जर मुलाला म्हटलं की तुला अक्कल नाही आहे, तू अभ्यास तू काही जीवनात करूच शकणार नाही, ते खरं होईल. आणि ह्याचे रिअल सिच्युएशन तुम्हाला सांगतो. एक विल्मा रुडॉल्फ नावाची मुलगी होती, तिचे दोन्ही पाय निकामी झाले चायनामध्ये 50s मध्ये. तर डॉक्टर म्हणाले ही कधी चालूच शकणार नाही, तिला ते स्टीलचे वगैरे लावलेत. पण तिच्या आईने सगळी औषधं बंद केली आणि म्हणाले की मी तुला बरं करेन, माझ्या ब्लेसिंगने तू बरं होईल. आणि तिच्या आईने डॉक्टरना सांगितलं नुसती धावणार नाही, रेसमध्ये धावेल. आणि नुसत्या रेसमध्ये नाही, ऑलिम्पिक्समध्ये धावेल. आणि 1961 ते 64 तिने सगळी रनिंगची प्राईज मारली. आणि आजही डॉक्टरना माहिती नाही काय झालं. पण तिची आई तिला सांगायची की तुझ्यात दम आहे, तुझे पाय चांगले आहेत, मी सांगते, मी आई आहे तुझी. आणि हे प्रत्येक आईने समजलं पाहिजे. मुलगाने काही चूक केली लगेच त्याला काहीतरी बोलण्यापेक्षा समजून घ्या, कदाचित त्याची चूक नसेलही कदाचित, आणि असेल तरी त्या सांगा बेटा ही चूक झालंय, पण त्याला ब्लेस करा, कधीही निगेटिव्ह नाही बोललो आहे. सेम बिझनेसमध्ये आहे. बिझनेसमध्ये बोलताना म्हणा सगळं आराम आहे, बिझनेस चांगला आहे, मार्केट चांगलं आहे, मी फक्त आणि एफर्ट्स टाकले तर व्यवस्थित होईल. स्वतःवर ब्लेम घ्यावं तर, पण आणि कोणाला ब्लेम न करणं हे फार महत्त्वाचं. पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणजे दिसून आलं की अनेक आयांनी आपल्या मुलांना अशा प्रकारे तुम्ही जसं म्हणालात त्यांचं एखादं शारीरिक न्यून काही असेल तर त्याच्यावरती मात करायला ह्या आईने मोठं बळ दिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात. तर या प्रकारचं सेमिनार किंवा या प्रकारचं प्रशिक्षणाचा कार्यक्रम ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद कसा असतो? खूप चांगला असतो. नंतरही म्हणजे इनफॅक्ट काही लोक मला नंतरही कॉन्टॅक्ट करतात की आम्ही हे तुम्ही जे सांगितलं ते केलं आणि त्याचा हा फायदा झाला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगत होतो ओम शांती ओम, त्या ओम शांती ओम मध्ये तुम्ही एक सीन आहे त्याच्यामध्ये शाहरुख खान त्या श्रेयस तळपदेला म्हणतो इस साल का फिल्मफेअर अवॉर्ड तेरी भाभी कोई मिलेगा. अच्छा. आता दीपिका पादुकोण फार मोठी हिरोईन आहे, हा एक्स्ट्रामध्ये काम करतोय, ती त्याला ओळखतही नाहीये, पण ह्याला ती अशी लग्न करायचंय. पण याचे शब्द काय आहेत, तेरी भाभी, म्हणजे लग्न झालं, ही तुझी वहिनी झाली. तो असं म्हणत नाही की लग्न झालं तर, म्हणजे तो बिलीफ जो आहे ना की झालंच सगळं, तो म्हणजे आता ते फिल्मी दाखवलंय, पण आपण बोलताना असं बोललं पाहिजे की ज्या गोष्टी मला हव्या त्या झाल्या, ते इझी आहेत आणि होणार.
आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि त्या फिल्ममध्ये तुम्ही बघा, शाहरुख खान म्हणतो की मी जेव्हा मोठा स्टार होईन तेव्हा 50-60 इम्पोर्टेड गाड्या होंगी, 15-20 नौकर असतील, सकाळी उठल्यावर संगमरमर के फर्श पे कदम रखने के पहले एक नौकर मखमली चप्पल पैर में डाल देगा, दूसरा नौकर हाथ में जूस का ग्लास लेके खड़ा होगा, तीसरा नौकर सिल्क वाला गाऊन पहनाएगा. हे आहे व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्याबद्दल तुम्ही व्हिज्युअलाइज करा की माझा बिझनेस 100 पट वाढला, त्याच्यानंतर मी कुठे पोहोचलो, माझ्याकडे काय इन्कम झालं, लोकांनी मला कसा सत्कार केला, समाजात मी काय, हे डोळे बंद करून आपण व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. आणि व्हिज्युअलाइज म्हणजे आपण आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळाल्यावर काय करू आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लोक कशा प्रकारे आपल्याला सन्मान करतील आणि बिझनेसमध्ये माझ्या ग्रोथमध्ये माझा काय फायदा होईल, लोकांचा काय फायदा होईल, हा सगळा विचार व्हिज्युअलाइज करत राहिलं पाहिजे एव्हरी डे. आणि तसं ते होईल तुमच्या जीवनात. म्हणजे आयुष्यामध्ये एक आपण काहीतरी ध्येय निश्चित करून तिथपर्यंत पोहोचायचं इतकंच नाही, ते झाल्यानंतर माझं आयुष्य कसं असणार आहे याचं चित्र तुम्ही आधीच रंगवा, ते स्वप्न पहा तुम्ही जरूर, आणि मग ते सत्यात उतरू शकतो. अशा तऱ्हेचा मंत्र आपल्याला ह्या चित्रपटांमधनं मिळू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि तेच केलं पाहिजे की आपण काय करतो, एकदा एका साधूने सांगितलं, एका गावात पाऊस नव्हता पडत, तर त्याने सांगितलं की तुम्ही सकाळी या, मी 5 वाजता यज्ञ करीन आणि 6 वाजल्यापासून पाऊस पडायला लागेल. अख्खं गाव बघायला आलं पण कोणी छत्री नाही आणली. अच्छा. एका लहान मुलांनी छत्री आणली, कारण त्यांनी बिलीव्ह केलं की होईल. आपण जेव्हा जे काय बिझनेसचा आपण टार्गेट पकडतो, व्यवसायात तुम्ही म्हणाल की माझा व्यवसाय मला एवढा मोठा झाला पाहिजे, पण तो मोठा झाल्यावर तुम्ही कसे असाल, तुम्ही कसे वागाल, तुमच्या जीवनात काय काय चेंजेस येतील, हे तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, तर ते तुमच्याकडे येईल. देवाने आपल्याला ही पॉवर दिलंय. आपण जर फील केलं, आपल्याला सक्सेस मिळाल्यानंतर कसं वाटेल ते आत्ताच आपण वाटून घेतलं तर सक्सेस आपल्याकडे लवकर येईल. कष्टांच्या बाबतीत काय सांगाल? कारण कुठच्याही व्यवसायामध्ये त्याला पर्याय नाहीच आहे, नाही का? कष्ट पाहिजेच, पण कष्ट म्हणजे माणसाने आधी मेंटल कष्ट केले पाहिजे, विचार आधी केला पाहिजे की मी करू काय, आणि त्या विचारानंतर एक तुम्ही बघा, शिवाजी महाराजांनी जेव्हा ठरवलं की अफजल खानाकडे जायचं तेव्हा फार भयंकर म्हणजे जीवाचा प्रश्न होता. तो एवढा आडदांड माणूस आणि त्याच्याकडे जायचं, तर त्या शस्त्र घेऊन जायचं नाही. मग त्यांनी विचार केला की असं मी शस्त्र कोणतं नेऊ जे दिसणार नाही, म्हणून त्यांनी वाघनकं बनवली. दॅट इज वन. देन दुसरी गोष्ट, त्यांनी डॉक्टरला बोलवून कोणत्या अवयवावर मी मारू, ही वाघनकं मी कशी मारू की तो लवकर मरेल, ह्याचा अभ्यास केला. आणि त्यांच्याबरोबर जो होता शिवाजी महाराजांबरोबर, त्याला त्यांनी सांगितलं, बाबा रे तू माझी काळजी करू नकोस, त्या अफजल खानाच्या मागे जो माणूस आहे त्याला मारणं हे तुझं काम आहे, किती काहीही झालं तरी माझ्याकडे यायचं, मला वाचवायला यायचं नाही. आता काय झालं, जेव्हा शिवाजी महाराज गेले त्यांनी त्यांना आलिंगन दिलं, जेव्हा त्यांनी ते शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा म्हणजे पोटावरती वाघनकं मारली, रक्ताचा फवारा उडाला आणि असं वाटलं शिवाजी महाराजांचंच ते रक्त आणि त्यांनाच काहीतरी झालंय. पण ह्याला क्लिअर इन्स्ट्रक्शन होते त्यांच्या बाजूच्याला की तू माझा विचार करू नको, म्हणून त्याने काय केलं, आणि अफजल खानच्या मागच्या माणसाचा तो बेसावत झाला, त्याला वाटलं शिवाजी महाराज त्यांनाच काहीतरी झालं, आणि नंतर कळलं शिवाजी महाराज इज परफेक्टली, ते परफेक्ट आहेत. हे जी प्लॅनिंग आहे शिवाजी महाराज, एखाद्या आखणी केली पाहिजे. आणि फिल्ममध्ये असे कितीतरी तुम्हाला किस्से मिळतील की माणसाने आखणी केली आणि मगच त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं. नुसतं हार्डवर्कला उपयोग नाही. तुम्ही बघा, तुम्ही खिडकीच्या बाहेर बघाल तर जे सगळ्यात जास्त हार्डवर्क करतात सगळ्यात जास्त गरीब आहेत. जो आधी विचार करतो आणि मग हार्डवर्क करतो तो वर जाईल. तुम्ही आधी विचार करा की मला करायचं आहे काय, काय केलं की लवकर होईल, काय केलं की फास्ट होईल, काय केलं की कसं होईल, ह्या सगळ्या विचारानंतरच हार्डवर्क केलं पाहिजे, त्याच्या आधी नाही. मग ते त्याच्यातनं माणूस वर जाणार नाही, तो तेच करत राहील हार्डवर्क. हो, पण नुसतीच स्वप्न पाहून नुसताच विचार करू नये, त्याला कृतीची जोड ही तर हवीच. अगदी बरोबर आहे, 100% करेक्ट बोललात तुम्ही. धीरूभाई अंबानींना विचारलं की तुमच्या सक्सेसचा राज काय, तर ते बोलले माझ्या विचार आणि कृतीमध्ये गॅप नाही आहे. विचार म्हणत येतो, मी कृती करतो, उद्या परवा तेरवा नाही, ताबडतोब. कदाचित मी फेल पण होईन पण इट्स ओके, मी त्यातनं लर्न करतो. एखादी गोष्ट मी केली धंद्यामध्ये आणि फसलो, पडलो, तर मी स्वतःला विचारतो मी काय चुकलो, ही चूक परत करायची नाही, आणि असा मी मोठा झालो, त्यांनी सांगितलं. हां, जेव्हा धीरूभाईंना विचारलं की तुमची कंपनी नंबर 1 एवढी 25 वर्षात कशी झाली, एक्झिस्टिंग 100 वर्ष जुन्या कंपन्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की जी कंपनी जी 100 वर्ष आहे तिने 100 वर्षात जेवढ्या चुका नाही केल्या तेवढ्या मी 25 वर्षात केल्या. चुका केल्या. व्यवसायामध्ये लोकांना वाटतं चूक केली नाही पाहिजे, नाही, तुम्ही चूक झाली काही प्रॉब्लेम नाही, पण शिका. नुसतं चूक घ्यावर रडत बसण्यात अर्थ नाही की ही चूक झाली, ह्याच्यात मी हे शिकलो, हे परत मी करणार नाही. हे जर माणसाने केलं तर माणूस लवकर वर जाईल. पण मग त्याच्यासाठी पण एखादा सिनेमातला सीन आम्हाला सांगाल का? चॅम्पियन आला मूवी, चंदू चॅम्पियन आला, त्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत. तो जे करायला जातो त्याचा म्हणजे त्याला गोळी लागते, फिल्म जर पाहिली असेल, गोळी लागतं आणि तो जे पायच निकामी होतात, आणि मग तो आता बघा तो ते रनिंग रेसमध्ये असायचा पण त्यातनं तो बाहेर पडतो, पण तो दुसरा स्पोर्ट घेतो, तो स्विमिंगमध्ये जातो.
म्हणजे ते जे अपयश येतं त्याच्यातनं खचून न जाता एखादा माणूस तिथे खलास होईल की आता मी काहीच करू शकत नाही, पण तो दुसऱ्या स्पोर्टमध्ये जाऊन तिकडे परत यश मिळवतो, म्हणजे पर्याय शोधतो, त्या अपयशानं खचून जात नाही, त्यातनं तो दुसरा पर्याय निवडून, कारण मला ऑलिम्पिक्स मेडल हवंय, मग ह्या स्पोर्टमध्ये नाही तर त्या स्पोर्टमध्ये, तो हार मानत नाही. आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की जो बोलेल त्याची माती सुद्धा विकली जाईल असं. तर त्यामुळे विक्रेता जो असतो त्याचं बोलणं हे प्रभावी असणं, तर हा गुण कसा वाढवता येऊ शकतो? आता हे अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ॲट द सेम टाईम आपल्याला हे बघायला पाहिजे, जर तुम्ही एखादी गोष्ट विकायला जाल तर जवळजवळ 70 ते 80% ग्राहक बोलला पाहिजे. आता हे लोकांना वाटतं की मी जास्ती बोलीन तर माझं काम होईल. काय होतं, जर ग्राहक जास्ती बोलतो तर विक्रेत्याला हे कळते की ग्राहकाचा प्रॉब्लेम काय, आणि जर विक्रेताच बोलत राहिला तर त्याला त्याचा प्रॉब्लेम कळत नाही, आणि विक्रेताचा बोलत राहिला तर काय बोलेल की मी किती चांगला आहे, माझी कंपनी किती चांगली आहे, माझं प्रोडक्ट किती चांगलं आहे, पण त्याचा काहीच अर्थ नाही आहे, कारण कस्टमरला हवं असतं तुमचं चांगलं प्रोडक्ट माझा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि जर विक्रेत्याला ग्राहकाचा प्रॉब्लेम कळला नाही तर तो विकू शकत नाही, त्रास होईल. म्हणून तुम्ही ग्राहकाला बोलतं करा, असे काही प्रश्न विचारा की जो ग्राहक बोलायला लागेल, त्याला बोलायला आवडेल, त्याचं थोडं पर्सनल लाईफबद्दल बोला, त्याच्या मुलांबद्दल बोला, त्याने काय जीवनामध्ये केलं ह्याच्यावर बोला, त्याला बरं वाटतं. कोणी कोणाचं आजकाल ऐकत नाहीये, तर त्याला बरं वाटतं माझा माणूस हा ऐकतोय, आणि तो बोलायला लागतो आणि बोलता 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 तो तुम्हाला सांगून जातो की त्याला प्रॉब्लेम काय आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट जर तुम्ही त्याला सांगितलं बाबा ह्या प्रोडक्टमध्ये तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तर फास्ट होईल. तर बोलणं चांगलं हवंच, कम्युनिकेशन स्किल्स हवेत, पण तुम्हाला जर सक्सेस हवं असेल तुमच्या बिझनेसमध्ये तर ऐकणं चांगलं पाहिजे. म्हणून देवाने बघा आपल्याला 2 कान दिलेत आणि 1 तोंड दिलंय, त्यामुळे डबल ऐकलं पाहिजे, अर्ध बोललं पाहिजे. यू नीड टू बी अ गुड लिस्नर. आणि तुम्ही बघा ग्राहकचा प्रॉब्लेम असतो त्याच्या हृदयामध्ये लपलेला असतो, आणि तुम्ही हृदयाचं जे साईन बघाल ते 2 कानाने मिळून असतं. हार्ट शेप काय, हार्ट म्हणजे 2 कान जवळ आलेत. जेव्हा तुम्ही एखाद्याला 2 कान देता तो हृदयातला प्रॉब्लेम तुम्हाला देतो. व्यवसायामध्ये कानांचा वापर जास्ती केला पाहिजे, जास्ती ऐकलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, आणि मग आपलं प्रोडक्ट दिलं तर काम लवकर होईल. एखादी वस्तू विकली जाण्यासाठी बोलणं तुमचं प्रभावी हवं, तुम्ही म्हणालात त्याहीपेक्षा ऐकणं हे अधिक चांगलं असायला हवं, समजून घेणं ऐकण्यातून हे फार महत्त्वाचं असतं. तसंच आपल्या उत्पादनाची जाहिरात ही सुद्धा खूप महत्त्वाची ठरते, तर त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे. जाहिरात हे म्हणजे मार्केटिंगमध्ये येतं आणि ते फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण जाहिरात अशी केली पाहिजे की लोकांचं लक्ष खेचलं गेलं पाहिजे. तर एक असा कन्सेप्ट आहे पर्पल काऊ, जांभळी गाय. आता कन्सेप्ट आहे जांभळी गाय. आता बघा आपण जेव्हा हायवेने जातो साईडला गाय बैल चरत असतात, पण ते जनरली राखाडी कलरचे किंवा काळ्या कलरचे असतात, त्यामुळे आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. पण एखाद्याने तिकडे जांभळ्या कलरची गाय, तिला जांभळा कलर लावला आहे गायीला, आणि ती गाय चरत असेल तर तुम्ही गाडी थांबवून बघायला जाल, वेगळं काहीतरी वेगळं आहे ते. तशी जाहिरात करताना हा कन्सेप्ट लक्षात ठेवला पाहिजे की समोरच्याचं लक्ष खेचलं गेलं पाहिजे. त्याला म्हणतात अटेन्शन ग्रॅबिंग. कोणी तुम्हाला अटेन्शन देणार नाही, ते ग्रॅब करावं लागतं, तुमच्याकडे खेचून घ्यावं लागतं. आज बघा तुम्ही चॅनल 550 चॅनल्स आहेत. पूर्वी एकच असायचं, ते सुद्धा 2 तास चालायचं. आज तुम्ही रिमोट घेऊन बसता आणि फक्त चेंज करता, आणि ते बघताना 2, 3, 4 सेकंद देता. फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर तुम्ही एखादा व्हिडिओ बघायला गेलात तर ॲड येते, आणि स्किप ॲड हा शब्द येतो, आणि ती स्किप ॲड फक्त 5 सेकंद असते. कारण सगळ्यात शॉर्टेस्ट अटेन्शन स्पॅन, ज्या माणसाचं जे अटेन्शन द्यायचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणं, ते 5 ते 6 सेकंदच राहतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ती यूट्यूबवर ॲड बघता आणि जर ते 5 सेकंद आपण वाट बघतो कधी 5 सेकंद ते संपतात तर मी स्किप ॲड प्लेस करतोय, पण त्या 5 सेकंदमध्ये तुम्हाला जे आवडलं तर तुम्ही ती पूर्ण ॲड बघता. म्हणजे 5 सेकंदमध्ये तुम्हाला त्यांना इम्प्रेस करायचं आहे. तर तुमची जाहिरात अशी पाहिजे की जबरदस्त लोकांचं लक्ष खेचून घेणारी पाहिजे, आणि ती जर खेचून लक्ष घेतलं तर लोक तुमच्या प्रोडक्टकडे येतील, तुम्हाला फोन करतील किंवा भेटायला येतील. असं एखादं सिनेमाचं उदाहरण सांगता येईल का जाहिरातीचं? सिनेमाचं बघितलं तर शोले पिक्चर जो आहे तो शोले पिक्चर फ्लॉप झाला. म्हणजे पहिले 2-3 आठवडे लोक म्हणाले पिक्चर संपला, याला काही अर्थच नाही. मोटरसायकलचं साईड कार निघून गेली आणि परत आली, म्हणजे लोक काय मूर्ख आहेत का वगैरे असे रिव्ह्यू आलेले की काय दाखवताय तुम्ही, हात कापून टाकले, म्हणजे काहीच अर्थ नाही ना. त्यामुळे तो पिक्चर पडला असं डिक्लेअर झालं. पण सलीम जावेद जे त्याचे म्हणजे ते विक्रेते होते पिक्चरचे म्हटलं तर, कारण त्यांनी त्या पिक्चरला जन्म दिला होता. प्रोड्युसर नव्हते पण जन्म दिला होता स्क्रिप्टवर. तर त्यांनी स्क्रीन मॅगझिनमध्ये फुल पेजची ॲड केली की हा पिक्चर प्रत्येक टेरिटरीमध्ये 1 करोड रुपये कमवेल. त्यामुळे लोक शॉक झाले, बाबा असं कसं, हा पिक्चर तर फ्लॉप, आणि 1 करोड तेव्हाच आहे 1975 सालाचे.
आणि त्या ॲडने खूप धमाका केला. काही लोक हसले, पण काही लोक बघायला गेले की असं काय बाबा 1 करोड म्हणतात. आणि तो पिक्चर जबरदस्त चालला. अजूनही काही रिझन्स आहेत, फक्त ह्या कारणामुळे नाही चाललं, अजूनही काही रिझन्स आहेत, पण पिक्चर एवढा चालला, अजूनही चालू आहे. आजही तुम्ही लहान मुलाला विचारताना शोले माहीत. तशी तुमची जी जाहिरात आहे ती समोरच्याचं लक्ष खेचून घ्यायला पाहिजे, खेचून. कारण आज लोकांचं लक्ष नाही आहे. आज लोक रस्त्यात चालताना सुद्धा गाणी ऐकतायत, ट्रेनमध्ये तुम्ही बघाल तर लोक व्हॉट्सॲपवर आहेत, मोबाईलमध्ये आहेत, कोणाची लक्ष नाहीत. एक फॅमिली जेवायला जाते पण 4 जण मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे त्यांचं लक्ष खेचून घेणं, तुमची जाहिरात एवढी स्ट्रॉंग पाहिजे की त्यांचं लक्ष तुमच्याकडे खेचलं जाईल. त्यामुळे चित्रपटाची पोस्टर्स, त्याच्यावरची टॅगलाईन ही सुद्धा खूप महत्त्वाची ती ठरते. पाहिली पाहिजे. आणि इव्हन ते ट्रेलर असतात बघा 2 मिनिटाचे किंवा ते पण आपण पाहिले पाहिजे, ते शिकण्यासाठी की आणि या 2 मिनिटात काय दाखवलंय. रील्स आजकाल असतात, रील चालेल बघा. आणि आज लोकांना जास्त वेळ नाहीये रील का चाललेत, कारण लोक ते. त्यामुळे आपलंही एखादं उत्पादन विकायचं असेल तर आपल्याला ही अशा प्रकारे जाहिरातही करता आली पाहिजे. त्याची जाहिरात अशी पाहिजे की समोरच्याचं लक्ष तुमच्याकडे खेचलं गेलं पाहिजे. खूप छान तुम्ही या काही गोष्टी, आज बिझनेस टिप्स आपण ज्याला म्हणू शकतो, त्या सहज सोप्या उदाहरणातनं आणि काही प्रमाणात चित्रपटातनं अशा पद्धतीने लोकांसमोर आणता. तर काही विक्रेत्यांना त्याचा निश्चितच फायदा होत असेल तुमच्या ह्या प्रशिक्षणाचा. तसा काही अनुभव, म्हणजे तशा प्रकारची काही पावती कोणी दिली आहे का? बघ, आता मी काही गोष्टी सांगतो ज्या खूप लोकांनी केल्या आहेत आणि त्यांचा त्याला रिझल्ट त्यांना मिळाला आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या घरी व्हिजन बोर्ड बनवला पाहिजे. प्रत्येक व्यावसायिक, म्हणजे प्रत्येक माणसाने, पण समजा तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्ही एक व्हिजन बोर्ड बनवा आणि त्याच्यावर तुम्हाला जे हवं आहे सक्सेस त्याचं पिक्चर फॉर्मॅटमध्ये लावा. कारण देवाला चित्र आणि भावना ह्या 2 गोष्टी कळतात. त्यामुळे तुमच्या घरी तुम्ही एक व्हिजन बोर्ड बनवला पाहिजे. व्हिजन बोर्ड म्हणजे पिन बोर्ड, ज्याच्यावर आपण फोटो वगैरे पिन करू शकू. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो व्यवसाय आहे तो सक्सेसफुल झाल्यावर कसं असेल चित्र, असं एखादं चित्र तुम्ही स्वतः बनवा किंवा एखादा फोटो, तुम्ही काहीतरी अवॉर्ड घेता असा फोटो, आणि त्या फोटोच्या खाली माझा एवढा बिझनेस झाला म्हणून मला ह्या संस्थेने अवॉर्ड दिला, असं काहीतरी. असं जर चित्र तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जिथे झोपता तिकडे लावलं आणि रोज सकाळी उठल्यावर ते पाहिलं आणि फील केलं, ती भावना तुमच्यामध्ये आली की चित्र खरं आहे, तर ती गोष्ट तुमच्याकडे येते. त्यामुळे मी सगळ्या व्यावसायिक लोकांना सांगतो की तुम्ही व्हिजन बोर्ड बनवलाच पाहिजे आणि तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे त्याचे फोटो लावा. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्हाला एक आलिशान गाडी घ्यायची आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, तर त्या गाडीचा फोटो तुम्ही लावलात आणि सकाळी उठल्यावर त्या गाडीसमोर उभे राहिलात आणि हे फील केलं की ही गाडी माझी आहे, ही गाडी ऑलरेडी माझ्याकडे आहे, तर ती तुमच्या जीवनात लवकर येते. म्हणून व्हिजन बोर्डवर तुम्हाला जे काय हवं, म्हणजे तुमच्या मुलाला पर्टिक्युलर मार्क्स हवे असतील ते तुम्ही लावू शकता, किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला तेव्हा टर्नओव्हर हवा असेल. बघा, तुम्हाला प्रत्येकाला, काही व्यावसायिक लोकांना प्रॉफिट हवा असतो, तर माझं एक कन्सेप्ट आहे मॅजिक चेक. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तुमचा एक चेक घ्या, त्याच्यावर तुमचं नाव लिहा. समजा ह्या महिन्यात तुम्हाला 1 लाख रुपये प्रॉफिट हवा आहे, तर तुम्ही तुमचं नाव लिहा, ₹1,00,000 ओनली नका लिहू, ₹1,00,000, आणि तिथे 1,00,000 हे 1000 जे ते लिहा. आणि जिकडे आपण सही करतो तिकडे आपल्या आईचं नाव लिहा. आई हा सगळ्यात मोठा देव आहे. आणि ह्या मॅजिक चेकवर जर तुम्ही तुमचं नाव लिहिलं आणि ती रक्कम लिहिलीत आणि आईचं नाव लिहिलं आणि तो चेक रोज सकाळी उठल्यावर पाहिला, झोपेत असताना, म्हणजे तुम्ही पूर्णपणे उठला नाही आहात त्या स्थितीमध्ये तो पाहिलात आणि फील केलं, तर ते तुमच्या जीवनात 100% येईल. तुम्ही मला सांगाल की बाबा हे झालं, शॉक झाला मला. अच्छा, एवढी ती पॉवर आहे त्या आईच्या नावामध्ये. त्या आईचं नाव तिकडे पाहिजे. त्याला मी मॅजिक चेक म्हणून. आणि झोपताना सुद्धा हा चेक बघायचा आणि झोपायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं की हे माझ्याकडे बिझनेस आला, हे मला प्रॉफिट झालं. उदाहरणार्थ 1 लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट हवा आहे, 1 लाख रुपये प्रॉफिट झालं, तुम्ही काय कराल? तो नफा मिळवल्यानंतर त्याचा उपयोग मी कसा उपयोग कसा? अगदी बरोबर. बघा, एखादी खिडकी तुम्ही उघडली, दुसरी खिडकी बंद असेल तर हवा येत नाही. दोन्ही समोरच्या खिडक्या उघड्या असतील तर हवा येते, क्रॉस व्हेंटिलेशन. आणि पैशाला करन्सी म्हणतात. करन्सी हा वर्ड आलाय करंटवरनं. करंट म्हणजे रन. तसा पैशाला जर कळलं की मी ह्याच्याकडे गेल्यावर माझा असा उपयोग होणार आहे, पैसा तुमच्याकडे लवकर येईल. बरं. त्यामुळे विचार करा की आल्यावर मी माझ्या मुलासाठी हे घेईन, माझ्या घरामध्ये मी हे घेईन. म्हणजे आता तुम्ही मगातपासून सांगताय की असं ते दृश्य स्वतःच्या समोर आणा, कल्पना करा की आपण त्या फायद्याचा उपयोग कसा करणार आहोत आणि आपलं जगणं कसं उन्नत होणार आहे आणखी, असं ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत पुढे जाऊन आयुष्यात. तर हे कल्पनाचित्र रंगवताना ते मुंगेरी लाल के हसी सपने तसं नाही होता का? मग त्याला तुम्ही मगाशी जे वेगवेगळे गुण सांगितले सुरुवातीपासून, त्याची जोड ही असावीच लागेल, नाही का? हो, अगदी बरोबर. आता हा प्रश्न तुम्ही अगदी करेक्ट विचारलात. काय असतं, आपण एक शब्द आहे स्वप्न आणि दुसरा शब्द आहे लक्ष, ड्रीम आणि गोल. तर स्वप्न जे आहे ना, त्याच्यामध्ये मला हे माहीत नाही मी कसं पूर्ण करणार, पण लक्षमध्ये माझ्याकडे प्लॅन आहे. त्यामुळे मुंगेरी लालने फक्त स्वप्न बघितले. स्वप्न बघायला पाहिजेत, पण त्याच्याबरोबर हे मी कसं पूर्ण करणार ह्याचाही विचार केला पाहिजे. जर मी स्वप्न पाहिलं आणि मला ही मोठी गाडी घ्यायची आहे, पण ती मी कशी घेईन, त्या गाडीची किंमत किती आहे, माझं इन्कम किती आहे, मध्ये वाढेल कसं, किती पैसे मी वाचवले पाहिजे. जर माझ्याकडे जर प्लॅन असेल
तर ती गोष्ट तुमच्या जीवनात येणार. आणि डेडलाईन पाहिजे, की मला म्हणजे स्वप्न आणि लक्ष्यमध्ये फरक आहे. लक्ष्यमध्ये तुमच्याकडे प्लॅन असतो आणि डेडलाईन असते, ह्या तारखेपर्यंत मी हे करणार. त्यामुळे स्वप्न पहा, जसं रतन टाटा म्हणायचे की तुम्ही असे किल्ले बांधा स्वप्नामध्ये, पण नंतर त्याला फाउंडेशन द्या, तुमच्या एफर्ट्सची फाउंडेशन द्या, तुम्ही कष्ट करा आणि त्याला फाउंडेशन द्या. त्यामुळे स्वप्न मोठी तर पाहिलीच पाहिजेत, पण ती कशी पूर्ण करणार ती स्वप्नाच्या लेवलला न राहता ते रियालिटीमध्ये आणण्यासाठी, जसं मी नेहमी म्हणतो की स्वप्न आणि जे लक्ष आहे ह्याचा जो मध्ये जो पूल आहे तो म्हणजे डिसिप्लिन. एक प्लॅन बनवला पाहिजे की मी असं असं करीन आणि तो डिसिप्लिनने केला पाहिजे, तर कोणतंही स्वप्न पूर्ण होईल, आज नाही तर उद्या. कुठल्याही व्यवसायामध्ये आर्थिक गणित हे फार महत्त्वाचं असतं, तर ते गुण आपल्याला कसे वाढवता येतील त्या बाबतीत काय सांगाल? म्हणजे ते गणित पक्क हवं ना? अगदी बरोबर आहे. पण आर्थिक गोष्टीमध्ये ना आपण बघा, जनरली व्यवसायामध्ये आपण जनरली सुरुवातच करतो थोडं सर्वायवल, म्हणजे एवढं झालं तर माझं ब्रेक इव्हन होईल किंवा माझा जो खर्च आहे तो निघेल, हा विचार सोडता आपल्याला मोठा विचार केला पाहिजे की माझा जर 100 रुपये खर्च आहे आणि 100 रुपये कलेक्ट झाले तर मी खुश आहे. नको, जर 100 खर्च आहे तर मला 1000 साठी काय केलं पाहिजे. आणि जर तुम्ही मार्केटमध्ये किंवा तुमच्या समाजामधले जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला 1000 काय कितीही बिझनेस होऊ शकेल. आणि पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पॉझिटिव्ह मेंटॅलिटी पाहिजे. आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो, ती बिचारी बाई भाजी विकते, ती अशी आपण बार्गेन करतो. त्याच्यातला सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्यापेक्षा समाजातल्या दुर्बल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मंडळींशी त्यांच्याशी आपलं वर्तन कसं असतं त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुमच्याकडे येतं, मल्टिप्लाय होऊन येतं. त्यामुळे माणसाने देताना, समजा आता तुम्ही लोक प्रत्येकाला वाटतं की मी एखाद्याने 100 रुपये सांगितले, मी त्याला खेचून 80वर आणलं, त्यांना वाटतं मी खूप मोठं काम केलं. असं नाही केलं पाहिजे, कारण त्याला त्रास जर होत असेल तर. आणि तुम्ही एक सिग्नल पाठवताय की पैसे माझ्याकडे नाही आहेत. तुम्ही मला सांगितलं मला 100 रुपये पाहिजेत ह्या कामाचे, नाही तुम्ही 50 घ्या, 60 घ्या, म्हणजे एक सिग्नल जातोय देवाकडे की ह्याच्याकडे पैसे नाही आहेत. पण जर तुम्हाला वाटत असेल की तो 100 तुम्हाला फसवतोय, नका देऊ. पण अदरवाईज त्याला त्याचे दिले पाहिजे, तो खुश झाला पाहिजे. कारण त्याला तो जो खुश झाला तर ते ब्लेसिंग मिळतील ह्या जीवनामध्ये. आता मी एवढे वर्ष जगलो, मला हे कळलंय, आशीर्वाद कामाला येतात. आशीर्वाद, तुम्ही लोकांचे आशीर्वाद जमा कर. जसं पिक्चर आहे एक वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, अजय देवगन, त्याच्यामध्ये तो सारखं एक डायलॉग म्हणतो, दुआ में याद रखना. तो चांगलं काम करतो आणि मला तुम्ही जेव्हा देवाकडे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागाल तेव्हा मला पण लक्षात ठेवा. आणि हे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत आणि बिझनेस वाढण्यासाठी फार महत्वाचं आहे की तुम्ही लोकांना कसे वागवताय. अशा प्रकारचं एक छान रंजक असं प्रशिक्षण प्रशांत सावंत देत असतात. आणि त्यांचं याच विषयावरचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे, बिझनेस लेसन्स फ्रॉम बॉलिवूड, इनसाइट फ्रॉम अ लाईफ इन सेल्स, अशा तऱ्हेचं हे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे आनंद बक्षी एक शाम मस्तानी हे त्यांचं दुसरं पुस्तक आणि कर्टसी की माँ की हे त्यांचं आणखी एक पुस्तक. तर या पुस्तकांविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना. एक तर हे बिझनेस लेसन्स फ्रॉम बॉलिवूडमध्ये मी अशा गोष्टी लिहिल्या आहेत की फिल्म क्लिपमध्ये माणूस काय शिकेल. ह्या पुस्तकात काय दिलेलं आहे, बिझनेस लेसन्स या बॉलिवूडमध्ये फिल्मचा मी एक सीन घेतला आणि त्याच्यातनं काय शिकायचं, अशा पद्धतीने जसं आपण आत्ता बोललो तसे खूप काही सीन त्याच्यामध्ये आहेत. कर्टसी हा जो आपल्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत, म्हणजे पंक्च्युअलिटी, डेडिकेशन, डिसिप्लिन. म्हणजे तुम्ही आता म्हणताय त्याप्रमाणे झपाटून निष्ठेने काम करणं एखाद्या ध्येयासाठी, त्याचप्रमाणे वेळेचं पालन करणं, पंक्च्युअलिटी म्हणजे, आणि डिसिप्लिन, शिस्त ही आयुष्यामध्ये आवश्यक. तर हे सगळे चांगुलपणासाठीचे गुण आहेत. हे जे चांगले असे गुण आपल्यामध्ये पाहिजेत, पण कधी कधी हे गुण तुम्हाला त्रास देतील. अशा वेगळ्या विचाराचं मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारण तुम्ही जेव्हा काहीतरी पुस्तक लिहिता किंवा काहीतरी करता ते वेगळं असलं पाहिजे, ना तर लोक ते का वाचतील. आता ह्याच्यामध्ये हे जे चांगले गुण आहेत, फॉर एक्झाम्पल एखादा माणूस खूप संयमी आहे आणि ती चांगली क्वालिटी आहे, शांत राहायला पाहिजे, चांगली क्वालिटी आहे, पण तो कुठेतरी गेला आणि तो बघतोय की कोणीतरी एखाद्या स्त्रीशी चुकीचं वागतोय, तर तेव्हा त्याने संयम दाखवून दॅट इज अ रॉंग. त्यावेळेला त्याने उभं राहायला पाहिजे आणि म्हटलं हे सगळं बंद कर, तू कोणी, म्हणजे त्याने तिकडे काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे. नाही मी संयमी आहे, मी काही बोलणार नाही, ते रॉंग आहे. त्यामुळे अशा काही जीवनामध्ये सिच्युएशन्स येतात जेव्हा तुम्हाला तुमचे चांगुलपणा जो आहे तो त्रास देतो, त्याच्यावर ते पुस्तक आहे. अच्छा, म्हणजे गुणांचा अतिरेक नको. अगदी बरोबर, अतिरेक नको. आनंद बक्षी एक शाम मस्तानी. आनंद बक्षींची गाणी मी खूप वेळा, जसं माझ्या मते जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये असता, आंघोळ वगैरे करता, तेव्हा एखादं असं गाणं लावाल ते तुम्हाला इन्स्पायर करतं, ते दिवसभर तुमच्याबरोबर राहतं. बरं, अशी खूप गाणी मी स्वतः ऐकलेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पिक्चर आहे गाडी बुला रही है, दोस्त मूवीमध्ये 10 मिनिटाचं गाणं आहे, गाडी बुला रही है सिटी बजारी. तर त्या गाण्यामध्ये एवढं काही गोष्टी आहेत की गाडी कशी वागते, की दुश्मन हो दोस्त हो त्याला घेऊन जाते, असं डिफरन्शिएट करत नाही. सरपे बोझ, सीने में आग, लप्पे धुआं, तरी सुद्धा सिटी बजा रही आहे. एवढा त्रास असून म्हणजे डोक्यावर बोज आहे, आग आहे छातीमध्ये, कारण ते कोणी ते कोळसे टाकतायत आणि धूर येतोय तोंडातून, तरी सुद्धा ती चालते. त्याला म्हणतात तसं आपल्या जीवनामध्ये आपण चालत राहिलं पाहिजे. अशी त्यांची गाणी आहेत. एक आईवर गाणं आहे, जसं खलनायक मूवीमध्ये
ए माँ तुझे सलाम, अपने बच्चे तुझको प्यारे, रावण हो या राम, हे पण 10 मिनिटाचे चोली के पीछे गाणं ते हिट झालं. हे गाणं लोकांना माहित नाही, पण हे गाणं आईसाठी एवढं जबरदस्त आहे. प्रत्येक माणसाने ते गाणं ऐकलं पाहिजे. 10 मिनिटाचं गाणं आहे आणि त्याच्यामध्ये त्यातलं की माँ का हर एक आंसू 7 समंदर जैसे होता है, जब कोई माँ रोती है भगवान रोता है. मी बघतो खूपशी लोक आपल्या आईशी बरोबर वागत नाही. म्हणजे आई हा मोठा देव आहे आणि त्याला देवासारखंच वागवलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलं आनंद बक्षीने की एक अश्रू आईचा 7 समुद्र एवढा मोठा आहे, त्यामुळे तिला कुठेही त्रास व्हायला नको असं. आणि ते तुमच्याकडे ब्लेसिंग पाहिजे. तर अशी खूप काही गाणी आहेत, जवळजवळ 18 गाणी ती मी घेतलेत आणि त्याचं मी विश्लेषण केलंय की या गाण्यामध्ये काय दिलंय. आता ह्या गाण्यामध्ये आईची महती काय. मेरी जंगचं गाणं आहे, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तुम अगर संग. तो त्याच्यामध्ये वर्डिंग एक आहे की बाबा आज कहाँ ढूंढेंगे हम सूरज चांद सितारों को, आग लगा के रोशन कर देंगे हम इन अंधियारों को. म्हणजे लोक म्हणतात की सूर्य उगवेल तेव्हा मी करीन, मला कोणी मदत करेल ते करीन, पण तुम्ही प्रॉब्लेमला आग लावा आणि उजेड करा. म्हणजे त्या माणसाने एवढी जबरदस्त गाणी लिहिली आहेत आणि त्या गाण्यांचं मी तर म्हणतो शाळेमध्ये शिकवली पाहिजे. आणि ते पुस्तकामध्ये मी ती सगळी गाणी एक्सप्लेन केलेत आणि त्यात ते मोटिवेशन आहे, जबरदस्त मोटिवेशन आहे. बरोबर. बॉलिवूडमध्ये खरोखरच गाण्यांमधून मिळणारी प्रेरणा हा तर फार मोठा विषय आहे. म्हणजे आनंद बक्षी साहेब आहेत, आणखीही इतर अनेक गीतकार आहेत की जीवनातलं सत्य तत्व हे आपल्याला सगळं त्यामध्ये वाचता येतं. त्यातून अंगीकारलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो. प्रशांत सावंत, एकूण तुमच्याशी या गप्पांमधून आम्हाला चित्रपट आणि आपलं आयुष्य हे कसं आपण चांगल्या प्रकारे घडवू शकतो, विक्री करणं, आपला व्यवसाय वाढवणं, यासाठी त्याची कशी मदत बॉलिवूडची होऊ शकते आपल्याला, हे सगळं तुम्ही उलगडून सांगितलं. तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, सिने संवादातून उद्योग प्रेरणा याविषयी प्रशांत सावंत यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.